Hello friends. During last period we were talking about the second reactive intermediate carbanion. We have already completed the introduction of carbanion as well as generation of carbanion and geometry, that is structure of carbanion. Today we will discuss about stability and reactions of carbanion. At first we will find out the stability of carbanion. So stability of carbanion. Carbanion is stabilized by some factors. There are some factors. By studying these factors we will find out the stability of carbanion. Here carbanion is stabilized by the factors which disperse the negative charge of carbon. First factor, it is called as electronegativity. मित्रांनो, आजच्या तासाला आपण कार्बॅनियनची स्टॅबिलिटी बघणार आहोत. आता ही कार्बॅनियनची जी स्टॅबिलिटी आहे ही आपण डिस्कस करताना काही फॅक्टर्स आहेत, त्या फॅक्टर्सचा विचार करून कार्बॅनियनची स्टॅबिलिटी बघणार आहोत. तर यामध्ये पहिला जो फॅक्टर आहे तो फॅक्टर कोणता बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द चार्ज बिअरिंग कार्बन ॲटम. The hybridized state of charge bearing carbon influences its electronegativity. म्हणजे जो कार्बॅनियन आहे त्या कार्बॅनियन वरती कार्बॅनियन मधला जो चार्ज असणारा कार्बन आहे त्या म्हणजे निगेटिव्हली चार्जड कार्बन आहे, त्या निगेटिव्हली चार्जड कार्बनचे हायब्रिडाइज्ड स्टेट कोणती आहे त्याच्यावरती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिपेंड असते. सो स्टॅबिलिटी ऑफ कार्बॅनियन इज डिपेंड्स अपॉन the hybridized state of charge bearing carbon atom. That means here if we see the example, here is the example. Acetylide is carbanion, CH triple bond C minus, then ethanide CH2 double bond CH minus, and ethide CH3 CH2 minus. These are the three carbanions. Among these three carbanions, which is most stable carbanion, it will be discussed by using their electronegativity. Here in case of acetylide, the carbon atoms, two carbon atoms having carbon-carbon triple bond, and all the two carbon atoms having sp hybridized carbon state, hybridized state of carbon. जे या ॲसेटिलाइड या कार्बॅनियनमध्ये जर आपण बघितलं तर या कार्बनमध्ये किंवा या ॲसेटिलाइडमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे आणि इथं असणारे जे दोन्ही कार्बन ॲटम्स आहेत ते दोन्ही कार्बन ॲटम्स त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. आणि हा ट्रिपल बॉन्ड असल्यामुळं तो जो कार्बन आहे तो कार्बन कसा आहे, sp हायब्रिडाइज्ड आहे. sp हायब्रिडाइज्ड म्हणजे इथं यस कॅरेक्टर जे आहे ते यस कॅरेक्टर आणि पी कॅरेक्टर इक्वल आहे, सेम आहे. आता जर आपण बघितलं यसचं कॅरेक्टर जास्त आहे, पी पेक्षा यसचं कॅरेक्टर जास्त आहे. पण उदाहरण आपण बघितलं इथेनाइडचं, इथेनाइड हा कार्बॅनियन जर बघितला तर CH2 डबल बॉन्ड CH मायनस आहे आणि इथं जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. त्यामुळं तिथला जो कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड असल्यामुळे यसचं कॅरेक्टर हे काय आहे, कमी कॅरेक्टर आहे. त्याच्यापेक्षा जर आपण तिसरं उदाहरण बघितलं इथाइडमध्ये CH3 CH2 मायनस कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, sp3 हायब्रिडाइज्ड दोन्ही कार्बन आहेत आणि त्यामुळं sp3 हायब्रिडाइज्ड स्टेट असल्यामुळं इथल्या कार्बनचं जे काय कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर कमी आहे. म्हणजे यस कॅरेक्टर जे आहे ते यस कॅरेक्टर कमी असल्यामुळं इथाइड कार्बॅनियन हा कमी स्टेबल आहे. म्हणजे ज्या कार्बॅनियनमध्ये यस कॅरेक्टर जास्त असतं तो कार्बॅनियन काय असतो, तो कार्बन ॲटम हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं तिथं तो काय होतो, जास्त स्टेबल असतो. म्हणजे या तीन कार्बॅनियन्समध्ये जर आपण बघितलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती ॲसेटिलाइडची सर्वात जास्त आहे आणि मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत गेल्यामुळं स्टॅबिलिटी जी आहे कार्बॅनियनची ती काय होते, डिक्रीज होते. म्हणजे ॲसेटिलाइड हा मोर स्टेबल आहे इथेनाइडपेक्षा,
इथेनाइड हा मोर स्टेबल आहे इथाइडपेक्षा. म्हणजे मोस्ट स्टेबल ॲसेटिलाइड कार्बॅनियॉन अँड लिस्ट स्टेबल इथाइड कार्बॅनियॉन ड्यू टू बिकॉज ऑफ electronegativity decrease. This is the first effect that is called as electronegativity of charge bearing carbon atom. Now second, it is called as inductive effect. तर इंडक्टिव्ह इफेक्ट जर आपण बघायला गेलो, इंडक्टिव्ह इफेक्ट ह्या फॅक्टरचा जर आपण स्टडी करायला गेलो तर आपल्या असं लक्षात येईल, द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ॲटम्स ऑर ग्रुप्स दॅट इज -I इफेक्ट अँड -M इफेक्ट. -I इफेक्ट दॅट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड -M इफेक्ट इट इज कॉल्ड एज negative mesomeric effect. These groups, electron withdrawing atoms or groups adjacent to charge bearing carbon will stabilize the carbanion. म्हणजे इथं कार्बॅनियॉनला स्टॅबिलाइज कोण करेल? कार्बन हा निगेटिव्हली चार्जड असल्यामुळं कार्बॅनियॉनला स्टॅबिलाइज करण्यासाठी -I निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट इथं लागू पडणार आहे. वाय? बिकॉज कार्बॅनियॉन हॅव्हिंग निगेटिव्हली चार्जड carbon atom and its octet is complete, its electron rich species. Therefore electron withdrawing atoms or groups when adjacent to the charge bearing carbon atom it will stabilize the carbanion. म्हणजे आता या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या समोर इथं 4 एक्झाम्पल्स आहेत बघा. ट्रायक्लोरो मिथाइड आहे, त्यानंतर डायक्लोरोमिथाइड आहे, त्यानंतर मोनोक्लोरो मिथाइड आहे आणि चौथं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे मिथिल कार्बॅनियॉन आहे. म्हणजे ही चारीच्या चारी जे आहेत ते 4 कार्बॅनियॉन आहेत. पण या 4 कार्बॅनियॉनमध्ये जर आपण बघितलं, उदाहरणार्थ ट्रायक्लोरोमिथाइडचं आपण हे जर उदाहरण बघितलं पहिल्यांदा, कार्बनवरती मायनस चार्ज आहेत आणि त्याला 3 क्लोरीन अटॅच आहेत बघा. याचं जर आपण डिस्कस केलं तर हा चार्ज बेअरिंग कार्बन ॲटम जो आहे तो कार्बॅनियॉन ज्याला आपण म्हणते निगेटिव्हली चार्जड आहे, त्याला 3 क्लोरीन अटॅच आहेत आणि हे 3 क्लोरीन ॲटम काय करतात? इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहेत आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असल्यामुळं हा जो कार्बन आहे तो काय आहे? मोस्ट स्टेबल आहे. म्हणजे इथं -I आणि -M ग्रुप असणारे काय होतात? इथं त्या चार्ज बेअरिंग कार्बनला अटॅच असल्यामुळं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग कपॅसिटी तिथं निर्माण होते आणि तिथला जो कार्बन आहे तो कार्बन काय होतो? स्टॅबिलाइज होतो. दुसरं उदाहरण आपण बघितलं तर डायक्लोरोमिथाइडचं, इथं 1 क्लोरीन कमी होऊन 1 हायड्रोजन ॲटम झाला आहे, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी काय झाली? ट्रायक्लोरोपेक्षा कमी झाली. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघितलं तर आपण ट्रायक्लोरोपेक्षा इथं 2 क्लोरीन कमी झाल्यात आणि 2 हायड्रोजन आल्यामुळं त्याची स्टॅबिलिटी डायक्लोरोपेक्षा कमी झाल्या. आणि लिस्ट स्टेबल कोण आहे? मिथिल कार्बॅनियॉन. कारण याच्यामध्ये आता मिथिल कार्बॅनियॉन हा लिस्ट स्टेबल का? कारण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असा ग्रुप जो आहे तो ग्रुपच इथं नाही आहे की तो चार्ज बेअरिंग कार्बनला काय करेल? स्टॅबिलाइज करेल. म्हणून जर या 4 उदाहरणामध्ये आपण बघितलं तर ट्रायक्लोरोमिथाइड हा मोर स्टेबल आहे, तर मिथिल कार्बॅनियॉन जो आहे तो मात्र कसा आहे? लिस्ट स्टेबल आहे. दिस इज द सेकंड इफेक्ट दॅट इज इंडक्टिव्ह इफेक्ट विच स्टॅबिलाइज द कार्बॅनियॉन. नाव थर्ड, रेझोनन्स. आता रेझोनन्सचा जर आपण बघितलं तर रेझोनन्समध्ये चार्ज जो आहे, निगेटिव्ह चार्ज जो आहे तो डिस्पर्स केला जातो आणि निगेटिव्ह चार्ज डिस्पर्स करून त्याची स्टॅबिलिटी काय आहे ती डिस्कस केली जाते. म्हणजे कार्बॅनियॉन जो आहे तो कार्बॅनियॉन जर कार्बॅनियॉन असणारा जो काही कार्बन आहे त्या कार्बनमध्ये जर एक्सटेंडेड कॉन्जुगेशन असेल तर एक्सटेंडेड कॉन्जुगेशनमध्ये त्याची काय होते? स्टॅबिलिटी वाढवली जाते किंवा तो जास्त स्टेबल होतो. म्हणजे कार्बॅनियॉन्स हॅव्हिंग एक्सटेंडेड कॉन्जुगेशन आर रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. एक्सटेंडेड कॉन्जुगेशन म्हणजे काय? कॉन्जुगेशन म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड. म्हणजे उदाहरणार्थ डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड अशा पद्धतीनं जर असेल तर त्याला कॉन्जुगेशन असं म्हटलं जातं. म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड हे एकाडेक असतील तर त्याला काय म्हणायचं? कॉन्जुगेशन. आणि जर असा एक्सटेंडेड कॉन्जुगेशन असणारा जर कार्बॅनियॉन असेल तर तो काय होतो? रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड होतो. फॉर एक्झाम्पल आपण इथं जर बघितलं 2 उदाहरणं आहेत आपल्यासमोर. एक उदाहरण आपण जर बघितलं, हा प्रोपीन आहे, CH3CH डबल बॉन्ड CH2. त्या CH3 मधला 1 हायड्रोजन ॲटम निघून गेला आहे आणि त्यातल्या कार्बनवरती मायनस चार्ज आलेला आहे. म्हणजे हा अलील कार्बॅनियॉन आहे. CH2-
CH डबल बॉन्ड CH2. आता इथला हा जो CH2 असतो वरती असणारा मायनस चार्ज आहे, तो मायनस चार्ज काय होतो, या कार्बनकडे येतो CH असणाऱ्या, आणि CH असणाऱ्या कार्बनकडे येऊन तो CH2कडे येतो. म्हणजे हा डिस्पर्स होतो, CH2 मायनस कडून CH कडे येतो, CH कडून तो CH2 कडे येतो, आणि ज्यावेळी तो येतो त्यावेळी काय होतं, डबल बॉन्डची रिअरेंजमेंट होते. आणि इथं स्ट्रक्चर आपल्याला कसं मिळाले बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 मायनस. दिस इज, हे जे आहे याला आपण म्हणतो काय, रेझोनन्स स्टॅबिलायझेशन म्हणतो. उदाहरणार्थ दुसरं आपण जर उदाहरण बघायला गेलो तर आपल्या लक्षात येईल, इथं हा आहे जो बेन्झिल ग्रुप आहे, तो बेन्झिल कार्बॅनियॉन जो आहे, तो बेन्झिल कार्बॅनियॉन सुद्धा काय आहे, त्या पद्धतीनं त्याचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बघा बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे, त्याला जो एक ग्रुप अटॅच आहे तो CH2 मायनस आहे, हा बेन्झिल कार्बॅनियॉन आहे. आणि बेन्झिल कार्बॅनियॉनमधला म्हणजे हा इथं मायनस जो आहे तो मायनस चार्ज, म्हणजे मायनस जो निगेटिव्ह आहे किंवा इलेक्ट्रॉनचं पेअर आहे ते इथं येतं. म्हणजे कार्बन आणि रिंगमधला कार्बन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे तिथं येतो. तिथून हा काय करतो, रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड होतो, या डबल बॉन्डला ब्रेक करतो, आणि डबल बॉन्डला ब्रेक करून डबल बॉन्डचे काय होते, अरेंजमेंट बदलते, आणि इथं आपल्याला ते इलेक्ट्रॉनचं पेअर किंवा निगेटिव्ह आलेला निगेटिव्ह चार्ज जो आहे तो इथं शिफ्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो. अशा पद्धतीनं बेन्झिल आयन हा काय होतो, आपलं चार्ज जो आहे तो चार्ज डिस्पर्स करतो CH2 मायनसकडून, मग रिंगमधल्या 3 कार्बनबरोबर तो काय करतो, डिस्पर्स करतो आपला चार्ज बेरिंग, आणि तो जो बेन्झिल कार्बॅनियॉन आहे तो काय होतो, स्टॅबिलाइज्ड होतो. अशा पद्धतीनं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन इथं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे बघा कार्बॅनियॉन जो आहे तो कार्बॅनियॉन 3 फॅक्टर्सने स्टॅबिलाइज केलेला आपल्याला बघायला मिळतोय. हे 3 फॅक्टर्स कोणते आपण बघितलं, पहिला जो आहे तो म्हणजे कोणता, 3 फॅक्टर्समध्ये आपण पहिला जो बघितला तो म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, दुसरा जो आहे तो दुसरा म्हणजे कोणता आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि तिसरा जो आहे तो रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. या 3 फॅक्टर्सने कार्बॅनियॉन जो आहे तो कार्बॅनियॉन स्टॅबिलाइज केला जातो. आता यानंतर आपण बघा, आपण जो स्टडी करतोय त्या स्टडीमध्ये आपण पहिल्यांदा कार्बॅनियॉनचा स्टडी करत असताना कार्बॅनियॉनचे डेफिनेशन, त्याचं इंट्रोडक्शन वगैरे हे बघितलेलं आहे, त्याची स्टॅबिलिटी बघितली, आता त्याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, त्याचं जनरेशन, कार्बॅनियॉन कसे तयार होतात हे बघितलेले आहेत. आणि आता या सेकंड रिॲक्टिव्ह इंटरमिडिएटमधला शेवटचा पार्ट तो म्हणजे रिॲक्शन्स ऑफ कार्बॅनियॉन. तर कार्बॅनियॉनवरती कशा पद्धतीनं, कोणत्या पद्धतीनं रिॲक्शन्स होतात हे आपण बघणार आहोत. याच्या आधी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की कार्बॅनियॉन म्हणजे काय. कार्बॅनियॉन इट इज निगेटिव्हली चार्ज्ड कार्बन स्पेसिस, किंवा आपण असं म्हणतोय ॲन आयोनिक स्पेसिस हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज और कॅरीज निगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन. आता हा जो कार्बॅनियॉन आहे ना, तो कार्बॅनियॉन निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं तो कसा आहे लक्षात ठेवा, त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. त्याच्या ऑक्टेटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. तो इलेक्ट्रॉननं रिच आहे, आणि तो इलेक्ट्रॉननं रिच असल्यामुळं त्याचा अटॅक जो आहे, कार्बॅनियॉनचा जो अटॅक असतो तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटरवरती असतो. म्हणजे जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता असते तिथं या कार्बॅनियॉनचा अटॅक असतो. आणि म्हणून हा जो आहे इलेक्ट्रॉन रिच सेंटर असल्यामुळं कार्बॅनियॉन जो आहे तो लेविस बेस म्हणून ॲक्ट होतो. आपण याच्याबरोबर विरुद्ध कार्बोकॅटायन्समध्ये बघितलं आहे. कार्बोकॅटायन्स ऑक्टेट कंप्लीट नसतं, 6 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये असतात, तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो, म्हणून त्याला लेविस ॲसिड असं म्हटलेलं आहे. तर कार्बॅनियॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन पेअर डोनर असल्यामुळं, त्यांचं ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळं, इलेक्ट्रॉन रिच असल्यामुळं, त्यांचा अटॅक इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसवरती असल्यामुळं कार्बॅनियॉन्स हे लेविस बेस म्हणून ॲक्ट होतात, म्हणजेच ते न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होत असतात. यातल्या काही रिॲक्शन्स आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. यामध्ये पहिली जी रिॲक्शन आहे ती पहिली रिॲक्शन इलिमिनेशनची रिॲक्शन आहे. इलिमिनेशन म्हणजे मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे मी, रिमूव्हल काढून टाकणे. आता इथं कुणाला काढून टाकायचं आहे बघा, कार्बॅनियॉन. आपण पहिल्यांदा कार्बॅनियॉन जनरेट करूया, आणि कार्बॅनियॉन जनरेट करून आपण त्या कार्बॅनियॉन्समध्ये आपण इलिमिनेशनचे रिॲक्शन करूया. तर सिम्पली लक्षात ठेवायचं, इलिमिनेशन म्हणजे टू रिमूव्ह, काढून टाकणे. आता इथं बघा, पहिला ही जी रिॲक्शन आपल्यासमोर इलिमिनेशनची घेतलेलं आहे, या रिॲक्शन्समध्ये कार्बॅनियॉन जो आहे तो कार्बॅनियॉन घेताना कार्बॅनियॉन हा आपल्याला तयार करायचा आहे पहिल्यांदा. त्यासाठी आपण उदाहरण घेतोय
फिनिल इथिल ब्रोमाइड आणि हा फिनिल इथिल ब्रोमाइड घ्यायचा आणि हा बेस बरोबर रिॲक्ट करायचा. या ठिकाणी बेस जो वापरलेला आहे तो सोडियम इथॉक्साईड हा बेस वापरलेला आहे. म्हणजे NaOC2H5 इथं लिहिताना पुस्तकामध्ये तुमच्या लिहिलेलं आहे NaOET, तर ET म्हणजे इथिल ग्रुप असतो, म्हणजे तो C2H5 असतो. आणि सोडियम इथॉक्साईड हा कोण आहे, बेस आहे. या सोडियम इथॉक्साईड बरोबर ज्यावेळी फिनिल इथिल म्हणजे कोण आहे बघा, PH म्हणजे फिनिल ग्रुप, CH2Br हा फिनिल इथिल ब्रोमाइड आहे. व्हेन इट रिॲक्ट्स विथ सोडियम इथॉक्साईड द निगेटिव्ह पार्ट ऑफ सोडियम इथॉक्साईड दॅट इज OET minus it will abstract proton from phenyl ethyl bromide and it eliminates in the form of ETOH. म्हणजे इथिल अल्कोहोल C2H5OH म्हणून तो बाहेर पडतो. OET मायनस जो आहे त्या बेसमधला निगेटिव्ह पार्ट जो आहे तो या BR जवळचा अटॅच असणारा जो कार्बन आहे त्याच्या जवळचा जो अल्फा कार्बन आहे त्या अल्फा कार्बन जवळचा हायड्रोजन काढून घेतो, आपल्याकडे ओढून घेतो, ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि OET आणि तो H काय होतो ETOH म्हणून बाहेर पडतो. आणि हा OET वरती असणारा जो मायनस चार्ज आहे तो मायनस चार्ज इथल्या कार्बनवरती येतो आणि कोण तयार होतो, कार्बॅनियॉन तयार होतो. म्हणजे PH CH2Br कन्व्हर्जन कशामध्ये होतं बघा, PHCH मायनस CH2Br. म्हणजे हा जो आहे ना मायनस, तो मायनस असणारा कार्बन म्हणजे कोण आहे आपला, कार्बॅनियॉन आहे. नाव इट रिॲक्ट्स विथ, आता ही रिॲक्शन बेस बरोबर रिॲक्शन होत असताना पहिली रिॲक्शन जी आहे ती पहिली रिॲक्शन झाल्यानंतर परतची रिॲक्शन स्लो होते. हा जो मायनस आहे आता याला स्टॅबिलाइज व्हायचा आहे आणि स्टॅबिलाइज होण्यासाठी हा मायनस चार्ज आणि इथला जो Br ॲटम आहे तो Br मायनस म्हणून तो निघून जातो. इलिमिनेशन होतं इथं Br मायनसचं कार्बॅनियॉनमधून आणि एक कंपाऊंड मिळतो आपल्याला. तो कंपाऊंड म्हणजे कोण आहे, इनॉलिक कंपाऊंड आहे. आणि स्टायरीन म्हणजे अल्किन कंपाऊंड आहे आणि हा अल्किन कंपाऊंड त्याचं नाव आहे स्टायरीन. PHCH_CH2 असा हा कंपाऊंड म्हणजे इलिमिनेशनच्या रिॲक्शनमध्ये फिनिल इथिल ब्रोमाइडपासून आपण पहिल्यांदा कार्बॅनियॉन तयार करतो आणि कार्बॅनियॉन मधून Br मायनस हा इलिमिनेट होतो आणि त्याच्यापासून जो कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड म्हणजे कोण मिळतो आपल्याला, PHCH_CH2 स्टायरीन हा कंपाऊंड मिळतो. दुसरी जी रिॲक्शन आहे ती दुसरी रिॲक्शन डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन आहे. या दुसऱ्या डिस्प्लेसमेंटच्या रिॲक्शनमध्ये आपण जर बघितलं तर न्यूक्लिओफाईल जे असतात ते न्यूक्लिओफाईल्स काय करतात, कार्बॅनियॉनचं नेचर न्यूक्लिओफिलिक नेचर असल्यामुळं इथं काय होतं, डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेन मिथिल सोडियम इट रिॲक्ट्स विथ मिथिल ब्रोमाइड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन टेक्स प्लेस टू फॉर्म इथेन. म्हणजे CH3Na हा मिथिल सोडियम आहे. व्हेन इट रिॲक्ट्स विथ CH3Br इट विल गिव्ज इथेन CH3CH3 प्लस सोडियम ब्रोमाइड जो आहे ना तो सोडियम ब्रोमाइड इथून निघून जातो. आता इथं कार्बॅनियॉन कोण आहे, तर या कार्बॅनियॉनमध्ये CH3Na हा मिथिल सोडियम जो आहे Na वरती प्लस चार्ज असतो आणि CH3 वरती मायनस चार्ज असतो. हा जो आहे हा काय करतो, आपली जागा बदलतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे आदला बदल, जागा बदलणे म्हणजे सोडियम जो आहे तो सोडियम मिथिलची जागा घेतो आणि NaBr म्हणून तो निघून जातो आणि या सोडियमची जागा मिथिल ग्रुपने घेतल्यामुळं तिथं CH3 आणि CH3 असा C2H5 म्हणजे कोण तयार होतो, इथेन तयार होतो. कार्बॅनियॉनचं न्यूक्लिओफिलिक नेचर असल्यामुळं डिस्प्लेसमेंटच्या रिॲक्शन्स आपल्याला इथं बघायला मिळतात. आता अजून एक रिॲक्शन्स आपण बघू शकता. ही सुद्धा रिॲक्शन जी आहे ती डिस्प्लेसमेंटचीच रिॲक्शन आपल्यासमोर दिलेली आहे, पण ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन मात्र अल्कायलेशन ऑफ कीटोनची रिॲक्शन आहे. कीटोनचं अल्कायलेशन होतं आणि डिस्प्लेसमेंट होते. कीटोन अल्कायलेशन ऑफ कीटोन्स एक्सटेन्सिव्हली इन्व्हॉल्व्स कार्बॅनियॉन. इन दिस प्रोसेस द कीटोन्स आर फर्स्ट कन्व्हर्टेड इन टू देअर इनॉलेट आयन अँड देन अल्कायलेटेड विथ अ सुटेबल अल्किल हॅलाइड. म्हणजे इथं काय होतं या रिॲक्शन्समध्ये, कीटोन जे आहेत त्या कीटोनचं पहिल्यांदा अल्कायलेशन करायचं आणि अल्कायलेशनमध्ये कीटोनचं कन्व्हर्जन कार्बॅनियॉनमध्ये होतं. तो जो कार्बॅनियॉन आहे त्याचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशननं इनॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं आणि तो जो तयार झालेला इनॉलिक फॉर्म आहे तो इनॉलिक फॉर्म काय करायचा, अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट करायचा आणि अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट केल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन अल्कायलेशनमध्ये होतं. म्हणजे या रिॲक्शनमध्ये बघा आपण सुरुवातीला हा जो घेतलेला आहे तो कीटोन घेतलेला आहे. उदाहरण म्हणून आपण असं समजूया RC डबल बॉन्ड O CH
2 आणि पुढे डॅश आहे, तिथे एक हायड्रोजन आहे असं आपण समजूया. आणि आपली तो तयार कसा होईल कीटोन बघा, RC+O CH3 असा होईल. जेव्हा RC+O CH3 हा कीटोन कोणत्याही बेसबरोबर आपण रिॲक्ट करणार त्यावेळी या रिॲक्शनमधून H- निघून जाणार. आणि तो H- निघून गेला की इलिमिनेशनची रिॲक्शन होईल, कारण बेस आपण रिॲक्ट करतोय त्यामुळे त्या कीटोनचं कन्व्हर्जन होईल कार्बॅनियॉनमध्ये. ते कसं दाखवलं बघा, RC+O आणि CH- म्हणजे इथं CH2 जो होता पुढे डॅश आहे तो जर आपण हायड्रोजन घेतला तर इथं CH2- येईल. म्हणजे इथं RC+O CH- आहे, पुढे डॅश आहे म्हणजे त्याला कोणता ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहे. उदाहरणार्थ आपण हायड्रोजन म्हटलं तर तो CH2- हा कार्बॅनियॉन तयार झाला. आता या कार्बॅनियॉनचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन करायचं आणि C+O कन्व्हर्जन इनॉलिक फॉर्ममध्ये करायचं. म्हणजे हा बघा काय म्हणतोय मी, हा जो कार्बॅनियॉन आहे त्या कार्बॅनियॉनचा इथला CH2 जर आपण म्हटलं तर इथं पुढं समजा त्याला ग्रुप अटॅच असणारा हायड्रोजन ॲटम असेल तर तो हायड्रोजन ॲटम काय होईल, या ऑक्सिजनकडे येईल आणि हा डबल बॉन्ड काय येईल, इथं येईल. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन इनॉलेट फॉर्ममध्ये होईल, हे लक्षात ठेवा. आणि इनॉलेट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळं CH वरती जो असणारा मायनस चार्ज आहे तो मात्र निघून जाईल. आणि तो इनॉलेट आयन जो आहे तो आयन म्हणजे OH, बघा नीट लक्ष द्या, OH कार्बनला अटॅच आहे तो OH ग्रुप झाला. म्हणजे जो C+O होता त्याचं कन्व्हर्जन OH झालं आणि आहे तसा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो इथल्या कोणावरती येणार आहे, कार्बनवरती अटॅच होणार आहे. नाव आता यातला हा जो आहे तो जर आपण कोणत्याही म्हणजे हॅलाइड बरोबर रिॲक्ट केला, म्हणजे उदाहरणार्थ अल्किल ब्रोमाइड बरोबर तो रिॲक्ट केला तर अल्किल ब्रोमाइड बरोबर ज्यावेळी रिॲक्शन करणार त्यावेळी अल्किल ब्रोमाइडमधला जो R आहे, R ग्रुप असेल तो R ग्रुप तिथल्या CH- अटॅच होणार आहे. आणि फायनल प्रॉडक्ट जो आहे तो फायनल प्रॉडक्ट आपल्याला अल्कायलेशनचा प्रॉडक्ट बघायला मिळून येईल. आणि तो प्रॉडक्ट कसा आहे बघा, RCH C+O R. ही जी आहे ही डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेला काय लक्षात ठेवायचं, या दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी वाटते ती रिॲक्शन लिहायची आहे डिस्प्लेसमेंटमध्ये. माझ्या माहितीनुसार तुम्ही काय करायचं, ही रिॲक्शन लिहायला हरकत नाही. कोणती बघा, CH3Na मिथिल सोडियम इज रिॲक्टेड विथ मिथिल ब्रोमाइड, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन टेक्स प्लेस टू फॉर्म इथेन अँड सोडियम ब्रोमाइड इज एलिमिनेटेड. अशी ही डिस्प्लेसमेंटची रिॲक्शन तुम्ही लिहायची आहे. नाव थर्ड रिॲक्शन, तिसरी जी रिॲक्शन आहे ती तिसऱ्या रिॲक्शनचं नाव आहे रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता ही रिअरेंजमेंटची रिॲक्शनसुद्धा अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे बघा. कार्बॅनियॉन्स पहिल्यांदा आपण तयार करायचा आणि मग त्या कार्बॅनियॉनचं रिअरेंजमेंट करायचं. आता या कार्बॅनियॉनचं रिअरेंजमेंट करण्यासाठी या रिॲक्शनमध्ये आपण जो घेतलेला आहे तो जनरली ट्रायफिनिल मिथिल क्लोराईड घेतलेला आहे. ट्रायफिनिल मिथिल क्लोराईडचा फॉर्म्युला बघा, PH3, PH म्हणजे फिनिल ग्रुप आहे, बेन्झिन रिंग आहेत, या 3 बेन्झिन रिंग घेतलेले आहेत, C6H5 3 टाइम्स म्हणजेच PH3C ट्रायफिनिल मिथिल हा आहे. आणि CH2 क्लोराईड म्हणजे बघा हा जो कंपाऊंड आहे तो ट्रायफिनिल हा कंपाऊंड जो आहे तो सोडियम बरोबर आपण ज्यावेळी रिॲक्ट करणार त्यावेळी सोडियम बरोबर रिॲक्ट केल्यावरती इथला Cl निघून जाणार आणि Cl आणि बघा नीट लक्ष द्या, Cl निघून गेल्यामुळं इथं CH2 जवळचा Cl निघून जाईल, त्यामुळे CH2 वरती चार्ज कोणता येईल, मायनस चार्ज येईल आणि आपल्याला कार्बॅनियॉन मिळेल. तो कार्बॅनियॉन कसा आहे बघा, PH3C CH2- आणि इथं हा Clची जागा कोणी घेतली, Na+ने घेतली आणि हा कार्बॅनियॉन तयार झाला. आता हा जो कार्बॅनियॉन आहे याचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन होतं, तो रिअरेंज्ड होतो. म्हणजे काय होतं, या PH3 मधला एक PH म्हणजे एक फिनिल ग्रुप जो आहे तो CH2कडे येतो, म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या कार्बनकडे येतो आणि ज्यावेळी तो येतो विदिन दॅट टाईम इमिडिएटली सायमल्टेनियसली या CH2 वरती असणारा कार्बन निगेटिव्ह चार्ज जो आहे तो PH3C कार्बनकडे येतो. रिअरेंजमेंटची रिॲक्शन होते आणि प्रॉडक्ट कसा मिळतो बघा, इथं PH3 होतं त्याचं कन्व्हर्जन PH2 झालं, PH2C वरती मायनस चार्ज आला आणि पुढे त्याच्या CH2- होता त्याच्याऐवजी CH2 आणि या कार्बनकडे कोण आला तुम्हाला बघायला मिळते बघा, PH बघायला मिळते, Na+ आहे तसा. म्हणजे हा रिअरेंजमेंटची रिॲक्शन होते आणि आपल्याला रिअरेंज्ड कार्बॅनियॉन मिळतो. आणि मग या रिअरेंज्ड कार्बॅनियॉनवरती काय करायची,
आता रिॲक्शन्स करायच्या. कोणत्या रिॲक्शन करायच्या रिअरेंज्ड कार्बॅनियनवरती? फॉर एक्झाम्पल रिअरेंज्ड कार्बॅनियनवरती इफ वी रिॲक्ट कार्बन डायऑक्साईड, जर आपण त्याच्यावरती कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन केली तर जिथं तो मायनस चार्ज आहे ना, म्हणजे कुठला मायनस चार्ज PH2C मायनस, या मायनस चार्ज असणाऱ्या कार्बनकडे COO हा ग्रुप येतो आणि COO मायनस चार्ज होतो आणि जो Na आहे ना Na+ इथं, तो Na+ त्या COO मायनसकडे येतो आणि कंपाऊंड कसा तयार होतो बघा. हा PH2C COO Na+ म्हणजे CO2 Na+ म्हणजे COO Na, त्यातल्या COO वरती मायनस चार्ज आणि Na वरती प्लस चार्ज असतो आणि या कार्बनला अटॅच कोण आहे बघा CH2PH. असा हा आपल्याला एक प्रॉडक्ट मिळतो जर आपण रिअरेंज्ड कार्बॅनियनवरती कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन केली. आणि जर रिअरेंज्ड कार्बॅनियनवरती इथिल अल्कोहोल आपण रिॲक्ट केला तर या इथिल अल्कोहोल ज्यावेळी रिॲक्ट करताय त्यावेळी ETO हा निघून जातो. कारण का बघा तिथं रिअरेंज्ड कार्बॅनियनवरती कोणता चार्ज आहे PH2C मायनस आहे, त्या C मायनसकडं इथिल अल्कोहोलमधला H जो आहे तो H रिॲक्ट होतो आणि PH2CH हा H ॲटम तिथं येतो आणि CH2PH हा कंपाऊंड तयार होतो. इलिमिनेशन मात्र इथं होतं इथिल अल्कोहोलमधला C2H5OH मधला C2H5O मायनस याचं इलिमिनेट होतं. H+ जो आहे तो H+ त्या PH2C मायनसकडे येतो आणि कंपाऊंड तयार होतो PH2CH CH2PH. अशा पद्धतीची ही रिअरेंजमेंटची रिॲक्शन आहे. त्यानंतर आता शेवटची रिॲक्शन जी आहे ती म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ कार्बॅनियन. कार्बॅनियनचं ऑक्सिडेशन करायचं. आता हे कार्बॅनियनचं ऑक्सिडेशन कसं करायचं तर त्यासाठी बघा नीट लक्ष द्या. अंडर सुटेबल कंडिशन्स म्हणजे कोणत्याही सुटेबल कंडिशनला अंडर सुटेबल कंडिशन्स कार्बॅनियन्स कॅन बी ऑक्सिडाइज्ड, म्हणजे ठराविक एका कंडिशनला कार्बॅनियनचं ऑक्सिडेशन केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता या रिॲक्शनमध्ये आपण बघा PH3C Na+, ट्रायफिनिल मिथिल कार्बॅनियन असं त्याचं नाव आहे. ट्रायफिनिल मिथिल कार्बॅनियन जो आहे इट इज स्लोली ऑक्सिडाइज्ड, त्याचं ऑक्सिडेशन स्लो करायचं, स्लोली ऑक्सिडाइज्ड by using suitable oxidizing agent that is sodium amalgam in presence of air. ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये एअरच्या प्रेझन्समध्ये सोडियम अमालगम हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचा आणि त्याच्या प्रेझन्समध्ये PH3C Na+ दॅट इज ट्रायफिनिल मिथिल कार्बॅनियनचं ऑक्सिडेशन करायचं आणि ते ऑक्सिडेशन केल्यामुळं आपल्याला जो मिळतो तो म्हणजे PH3C डॉट म्हणजे ट्रायफिनिल मिथिल असा आपल्याला काय मिळतो फ्री रॅडिकल म्हणून मिळतो. म्हणजे कोणता रॅडिकल मिळतो तो मिथिल रॅडिकल मिळतो. म्हणजे जर आपण कार्बॅनियनचं ऑक्सिडेशन करायला गेलो तर तयार होतात फ्री रॅडिकल्स आणि या फ्री रॅडिकलचं जर आपण पुढे रिॲक्शन करायला गेलो तर याच्यापासून आपल्याला डायमर्स तयार झालेले मिळतील. डायमरायझेशनची प्रोसेस बघा. आता याची रिॲक्शन तुम्हाला मी दाखवतो. या रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं इथं बघा हा कार्बॅनियन घेतलेला आहे CH3CO 2 टाइम्स CH- हा कार्बॅनियन आहे आणि या कार्बॅनियनचं आयोडीनच्या प्रेझन्समध्ये स्लोली ऑक्सिडेशन करायचं. देन वी विल गेट द फ्री रॅडिकल आणि तो फ्री रॅडिकल कसा आहे बघा. फ्री रॅडिकल म्हणजे काय होते तो मायनस चार्ज आहे ना ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये तो निघून जातो आणि तिथं एक इलेक्ट्रॉन येतो. कोण येतो एक इलेक्ट्रॉन येतो. म्हणजे बघा निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात आणि इथं ऑक्सिडेशनमध्ये त्यातला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो आणि तयार होतो फ्री रॅडिकल. म्हणजे कुणापासून तयार झाला बघा तो CH3CO टॉईस. CH वरती मायनस चार्ज आहे त्या मायनस म्हणजे मायनस चार्जचं कन्व्हर्जन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतील त्याचं कन्व्हर्जन सिंगल इलेक्ट्रॉनमध्ये होतं. फॉर्म्युला तोच आहे बघा CH3CO 2 टाइम्स कंसामध्ये आहे बघा कंसाच्या बाहेर 2 आहे 2 टाइम्स आणि CH इकडे पण CH आहे पुढे CH आहेच पण त्या CH वरती ज्यावेळी ऑक्सिडेशन होतं त्यावेळी निगेटिव्ह चार्जच्या ऐवजी सिंगल इलेक्ट्रॉन येतो. आणि आता हा फ्री रॅडिकल झाला. हे 2 घ्यायचे खाली रिॲक्शन दिलं आहे बघा 2 टाइम्स म्हणजे 2 वेळा CH3CO कंसामध्ये कंसाच्या बाहेर टॉईस CH डॉट हे 2 घ्यायचे. ज्यावेळी हे 2 घेणार त्यावेळी हे वरचा डॉट CH वरती असणारा पहिल्या CH वरती असणारा डॉट दुसऱ्या CH वरती असणारा डॉट म्हणजे हा पहिल्या CHचा सिंगल इलेक्ट्रॉन दुसऱ्या CHचा सिंगल इलेक्ट्रॉन
असं इलेक्ट्रॉनचं पेअर तयार होईल आणि हा कोण तयार होतो, डायमर तयार होतो. कसा डायमर तयार झाला बघा, CH3CO टॉईस CH, त्या CHलाच अटॅच आहे CH आणि त्याच्या पुढे कोण आहे बघा, CH3CO कंसामध्ये, कंसाच्या बाहेर टॉईस. दिस इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ कार्बॅनियन. सो this is all about the reactions of carbocations, कार्बॅनियन्स. म्हणजे आपण आपला जो दुसरा रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट आहे, त्या दुसऱ्या रिॲक्टिव्ह इंटरमिडिएटमध्ये कार्बॅनियॉनचा डिटेल स्टडी बघितला आजच्या लेक्चरला. यामध्ये गेल्या तासाला आपण कार्बॅनियॉनची इंट्रोडक्शन बघितलेली होती, त्याचं जनरेशन बघितलेलं होतं, स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपण कार्बॅनियॉनची स्टॅबिलिटी डिस्कस केली, कार्बॅनियॉन कसा स्टॅबिलाइज होतो, कोणत्या फॅक्टरने स्टॅबिलाइज होतो हे बघितलं आणि त्यानंतर कार्बॅनियॉनच्या 4 रिॲक्शन्स बघितल्या. त्याही 4 रिॲक्शन्स कोणत्या, कोण सांगेल बघा मी सांगतो तुम्हाला. कार्बॅनियॉनच्या 4 रिॲक्शन ज्या आपण बघितल्या, यामध्ये इलिमिनेशनची पहिली रिॲक्शन होती, डिस्प्लेसमेंटची दुसरी रिॲक्शन होती, रिअरेंजमेंटची तिसरी रिॲक्शन होती आणि चौथी जी रिॲक्शन बघितलेली आहे ती चौथी रिॲक्शन कोणती आहे, ऑक्सिडेशनची रिॲक्शन बघितलेली आहे. अशा पद्धतीनं आपला दुसरा रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट आपण पूर्ण केलेला आहे. आपण पुढच्या तासाला तिसरा जो रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट आहे त्याचं नाव आहे फ्री रॅडिकल, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओके, गुड डे.